नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील 3-4 महिन्यापासून परभणी जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा करीत होते आणि परभणी जिल्ह्याला 25% अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे आणि त्याच पीक विम्याची प्रतीक्षा परभणी जिल्ह्यातील शेतकरी करत होते। आता महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो की परभणी जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर का झाला। 25% अग्रिम हा मग इतर नांदेड जिल्ह्यासाठी झाला, हिंगोलीसाठी झाला, मग इतर जिल्ह्यांसाठी अग्रिम पीक विमा काही जिल्ह्यात मंजूर झाला नाही। आता त्या मागील महत्त्वाचे काय कारण आहेत हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि पुन्हा परभणी जिल्ह्यासाठी कोणत्या तालुक्याला किती विमा आलेला आहे, कोणत्या पिकांसाठी आलेला आहे हे सुद्धा शेतकऱ्यांना माहित होणं गरजेचं आहे। मात्र इतर जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा प्रतीक्षा करत होते की आपल्याला पीक विमा कधी मिळणार, पण परभणी जिल्ह्याला का मिळाला हे महत्त्वाचं आहे। आता त्यामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा परभणी जिल्ह्याला का मिळाला हे सुद्धा बघणार आहोत। मात्र तत्पूर्वी आपण परभणी जिल्ह्यात 7,63,000 शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, खरीप ज्वारी, बाजरी या पिकासाठी 5,24,267 हेक्टरचा विमा काढला होता। त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी मंजूर झाला होता। आता यामध्ये 7,14,161 शेतकऱ्यांनी या पिकासाठी नोंद केली आहे। यामध्ये सोयाबीन 3,85,000 हेक्टर आहे, कापूस 89,000 हेक्टर तर तूर 35,547 हेक्टर आहे। आता मित्रांनो हे भरलेलं क्षेत्र आहे। आता परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली होती, जशी जालना जिल्ह्यात सुद्धा झाली होती। मात्र जालना जिल्ह्यात ज्या भागात अतिवृष्टी झाली, जे मंठा मंडळ आहे त्या मंठा मंडळच त्यामधून वगळलेलं आहे। त्या अतिवृष्टीची पाहणी करण्याकरता जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुद्धा आले होते, राज्याचे नेते आदित्य ठाकरे सुद्धा आले होते। मात्र ते मंठा मंडळच या पीक विम्यातून अतिवृष्टीतून वगळलेलं आहे आणि परभणी जिल्ह्यासाठी अतिवृष्टी मंजूर झाली। त्याचं कारण तर मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की परभणी जिल्ह्याचं का मंजूर झालेलं आहे, कारण शेतकऱ्याला हे सुद्धा कळणं गरजेचं आहे। कारण बरेच शेतकरी नुसतं पीक विमा भरला, आपलं नुकसान होतंय, अतिवृष्टी होती, त्यामध्ये आपल्याला पीक विमा मिळत नाही, मग आपल्याला आयताच पीक विमा मिळावा अशी प्रतीक्षा करीत असतात। मग परभणी जिल्ह्याला का मिळाला, तर मित्रांनो या महत्वाचा मुद्दा जो आहे परभणी जिल्ह्यात आहे, यामध्ये राजेश विटेकर असतील तेथील आमदार किंवा आमदार राहुल पाटील असतील, यांनी तो मुद्दा विधिमंडळात मांडला होता की शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे। त्यामध्ये 9 एप्रिल पासून ही रक्कम म्हणजे कालपासून खात्यात यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि परभणी जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम येणार आहे। आता यामध्ये सोयाबीन उत्पादकांना 268.59 कोटी रुपये आणि कापूस उत्पादकांना 53 कोटी तर तुरीसाठी 14.14 कोटी एवढी रक्कम मंजूर झालेली आहे। आता कोणत्या तालुक्यांना किती रक्कम मिळणार आहे, तर मित्रांनो गंगाखेडसाठी 37.01 कोटी रुपये एवढी रक्कम मिळणार आहे। त्यानंतर जिंतूर तालुक्यासाठी 54.51 कोटी रुपये रक्कम मिळणार आहे। त्यानंतर आहे मानवत तालुका, मानवतसाठी 26.67 कोटी रुपये, पालम तालुक्यासाठी 29.92 कोटी रुपये तर परभणी तालुक्यासाठी 58.69 कोटी रुपये, पाथरी तालुक्यासाठी 29.30 कोटी रुपये, त्यानंतर पूर्णा तालुक्यासाठी 34 कोटी रुपये रक्कम मिळणार आहे आणि सेलू तालुक्यासाठी 35.25% रक्कम मिळणार आहे। सोनपेठ तालुक्यासाठी 30.56 कोटी रुपये रक्कम मिळणार आहे। आता मित्रांनो ही झाली परभणी जिल्ह्यासाठी, पण परभणी जिल्ह्याला अग्रिम मंजूर का झाला त्याचे महत्त्वाचे कारण असे आहेत की परभणी जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं, पाणबुडी आंदोलन म्हणजे पाण्यात आंदोलन केलं होतं, जेल भरो आंदोलन केलं होतं, बुड्या घेतल्या होत्या शेतकऱ्यांनी आणि या आंदोलनाची दखल तेथील प्रशासनाने घेतली आणि तिथले जे आमदार आहेत राजेश विटेकर असतील, आमदार राहुल पाटील असतील, यांनी सुद्धा हा विधिमंडळात मुद्दा गाजवला होता आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांना ही अग्रिम मंजूर करण्यात आली। आणि तुम्ही आतापर्यंत एक लक्षात घ्या मित्रांनो की ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे त्या जिल्ह्यासाठी पीक विमा हा जास्तीच्या प्रमाणात आलेला एक लक्षात घ्या। बुलढाणा जिल्ह्यातील जे तुपकर असतील त्यांनी सुद्धा आंदोलन केलं होतं पीक विम्यासाठी,
बुलढाणा जिल्ह्याला सुद्धा चांगला विमा मिळालेला आहे। त्यामुळे ज्या वेळेस शेतकरी आंदोलन करतात त्याच वेळेस या कंपन्या वठणीवर येतात आणि शेतकऱ्यांना पीक विमा देतात आणि शासन सुद्धा मग त्या कंपनीवर दबाव आणतं आणि मग ज्या भागातील शेतकरी आंदोलन करतात पुढे येतात त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो। आता तुम्ही म्हणताल की तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असता की शेतकऱ्यांनी पुढे आलं पाहिजे म्हणजे अशा वेळेस ज्यावेळेस आपला हक्काचा पीक विमा आहे अशा वेळेस आपलं काम आहे, आपलं नुकसान झालंय आपल्याला मिळायलाच पाहिजे। कारण आपले पंचनामे होतात, आपण तक्रार नोंदवतो, मात्र पुढे काय झालं याचा पाठपुरावाच आपण करत नाहीत आणि या कारणामुळे आपल्याला पीक विमा मिळत नाही। म्हणून यापुढे तरी प्रत्येक शेतकऱ्यानं प्रत्येक योजनेसाठी मग महाडीबीटीची योजना असेल, पोखराची योजना असेल, कोणती विहिरीच्या योजनेत आपण विहीर घेतलेली असेल, MREGS ची असेल, आता MREGS तर माहिती तुम्हाला बिल कसे काढावं लागतात, तिथं तरी कुठंतरी असं शेतकऱ्यांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेस शेतकऱ्यांना या गोष्टींचा फायदा मिळेल। नाहीतर नुसत्याच शासनाच्या घोषणा होतात, शासनाचे GR निघतात, मग शेतकऱ्याच्या पदरी काय पडतंय हा खरा प्रश्न आहे आणि याचाच विचार प्रत्येक शेतकऱ्यानं केला पाहिजे आणि तोच विचार परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला म्हणून त्यांचा पीक विमा अग्रिम मंजूर झालेला आहे आणि आता काल 9 एप्रिल पासून या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम येणं सुद्धा चालू झालेलं आहे। अशी ही परभणी जिल्ह्यासाठी महत्त्वाची अपडेट होती। मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।